नमस्कार. राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा दिनेश जोशी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि जयपराजयाचे सोहळे सांत्वनाचे कार्यक्रमही सगळीकडे पार पडले. महापौर निवडीची प्रक्रिया आता तेवढी खरं तर बाकी आहे आणि ज्या ठरलेल्या तारखेला ती पारही पडणार आहे. त्यानंतर महानगरपालिकेत सगळ्यात ट्विस्ट आणणारा म्हणता येईल किंवा लोकांच्या नजरा ज्याकडे लागलेल्या असतात त्या स्वीकृत नगरसेवकांची निवड हा कार्यक्रम होईल. खरं तर त्याला अजून अवधी आहे, परंतु नक्की स्वीकृत नगरसेवक म्हणजे असतं तरी काय आणि महानगरपालिकेमध्ये सभागृहात हे स्वीकृत केलेले नगरसेवक करतात काय या संदर्भातली आजचा आपला हा सगळा कार्यक्रम असणार आहे. आणि तेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्री प्रसन्नकुमार जोशी सर. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून कायदेतज्ञ म्हणून त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांची प्रॅक्टिस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगरमध्ये प्रसन्नकुमार जोशी आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सगळ्या कायदेशीर बाबी हे समीकरण मात्र इतकं घट्ट आहे की निवडणुका म्हणल्या की प्रसन्नकुमार जोशी नगरकरांना आठवतातच. सर, राष्ट्रप्रथममध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. 25 वर्ष खरं तर ह्या सगळ्या कायदेशीर बाबींमध्ये तुम्ही आहात, वकील म्हणून काम केलंय, पण सगळ्यात जास्त तुम्हाला जे ओळखलं जातात किंवा जे ओळखतात तर ते हे निवडणुका आणि प्रसन्नकुमार जोशी. तर कसं आहे समीकरण? नाही, मुळात काय झालं की जो निवडणुकी संदर्भातले जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये जी सुरुवात केली, आपण असं म्हणू शकतो की अहिल्यानगर जे आहे ते निवडणुकीतल्या कायद्यांमध्ये बदल करण्याचं एक केंद्र आहे किंवा जनक आहे. म्हणजे अक्षरशः जी परिस्थिती आपल्याला नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळते ती परिस्थिती अहिल्यानगरमध्ये मात्र आधी पाहायला मिळते. असा अहिल्यानगरचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. अहिल्यानगर महानगरपालिका जी आहे या महानगरपालिकेने आजपर्यंत ज्या गोष्टी या कायद्यामध्ये दिल्या आहेत किंवा जे अहिल्यानगर महापालिकेतले निकाल झाले त्यांचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे या ॲक्टचं पूर्वी नाव होतं बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. अच्छा. याला मुंबई महानगरपालिका अधिनियम असं नाव होतं. ठीक आहे. यासाठी मी स्वतः पाठपुरावा केला कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा कायदा होता आणि सुदैवाने त्याला यश येऊन त्याचं जे नाव आहे त्याबद्दलची जी काही अधिसूचना आली ती पण आली आणि मग तो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम असा झाला. प्रामुख्याने नगरकरांनी या अधिनियमात काय दिलं असं जर आपण विचार केला तर एक वकील म्हणून मला निश्चित सांगायला आवडेल की या नगरच्या ज्या केसेस आहेत त्या केसेसनी म्हणजे आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत या केसेस घेऊन गेलो. आज त्याचे सायटेशन्स आहेत आणि या केसेसनी महानगरपालिका जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये सेक्शन समजा आपण एक 19A बघितला, 19 जो बघितला, ते विरोधी पक्ष नेता जो आहे त्या बाबतीत ज्या निवडी व्हायच्या त्याच्यामध्ये कायद्यात बदल झाला. त्याच्यानंतर जे गटनेता आहेत किंवा जे गट नोंदवले जातात विभागीय आयुक्तांकडे त्यामध्ये देखील बदल झाला. आणि महापालिकेमध्ये जे स्वीकृत नगरसेवक संख्या आहे त्याचं प्रतिनिधित्व जे आहे किंवा रिप्रेझेंटेशन जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं असावं हा जो आता 2023 साली बदल झाला त्यामध्ये देखील अहिल्यानगर महापालिकेचं योगदान आहे आणि ते करण्याची संधी मला अहिल्यानगरने दिलेली आहे. त्याच्यामुळेच हे नातं जास्त घट्ट होत गेलं की कारण इलेक्शन म्हणलं की प्रसन्नकुमार जोशी येतात आणि त्यांची फॉर्म भरण्याची पद्धत म्हणा किंवा काय जे एकंदरीत सगळ्या चर्चा होतात की फॉर्म बाद होत नाही, त्याला फार टेक्निकल गोष्टी असतात आणि त्या फार कमी वेळात पूर्ण झाल्या पाहिजेत. तर एकंदरीत सगळं असं असतं. तर या सगळ्या चर्चेकडे येताना आपली जी मूळ चर्चा आहे की स्वीकृत नगरसेवक. तर मला सगळ्यात पहिल्यांदा मला प्रश्न हाच विचारायचा आहे की सामान्य जे नागरिक असतात त्यांच्या मनातला स्वीकृत नगरसेवकाची जी व्याख्या आहे ती म्हणजे पडलेल्या उमेदवारांचं पुनर्वसन म्हणजे ही स्वीकृत नगरसेवक आहे. तर त्याबद्दल काय सांगा? पडलेल्या उमेदवाराचं पुनर्वसन करण्याला हा कायदा मुळीच नाही. स्वीकृत नगरसेवक जे आहे आपण जर सेक्शन 5B जर बघितला 5B जो आहे ठीक आहे महाराष्ट्र महापालिका अधिनियम मधला तर त्याच्यामध्ये स्वीकृत नगरसेवकांबद्दल तरतूद आहेत किंवा डेफिनेशन जे आहेत ते दिले आहेत. स्वीकृत नगरसेवक ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट येण्यामागचं कारण असं आहे की जेव्हा एखादी महापालिका जी आहे त्याच्यामध्ये निवडणुका होतात, नगरसेवक प्रतिनिधी म्हणून येतात, हे सगळे नगरसेवक आल्यानंतर देखील महापालिकेचा कारभार पुढे चालताना आता हा नियम फक्त महापालिकेलाच लागू होत नाही तर हा नगरपालिका असो ठीक आहे किंवा आपली विधानसभा आहे, लोकसभा आहे, सगळीकडे आपण बघितलं असेल आपण हा स्वीकृत नगरसेवक हे जे नाव घेतोय ना हे स्वीकृत नगरसेवक तुम्हाला नगरपालिकेत पण दिसतं, तुम्हाला आमदारांमध्ये पण असतात,
तुम्हाला खासदारांमध्ये पण हो, दिसतं. हो. हे जे रिप्रेझेंटेशन आहे किंवा ज्यांना निवडणुकांव्यतिरिक्त घेतलं जातं, त्याच्या मागची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की समाजातील काही अशी लोक जी एखाद्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत आहेत किंवा ज्यांना एका विशिष्ट क्षेत्रातलं नॉलेज आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा महापालिकेच्या कारभारात व्हावा म्हणून तुम्ही त्यांना स्वीकृत म्हणून आमंत्रण देता आणि त्यांना प्रवाहात सामील करून घेता. मुख्यतः स्वीकृत नगरसेवक म्हणजे जर आपण आता अहिल्यानगरचं उदाहरण घ्यायचं म्हटलं किंवा महाराष्ट्रातलं कुठल्याही महापालिकेचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर स्वीकृत नगरसेवक म्हणजे त्या शहरातले, त्या महापालिकेमधले किंवा त्या गावातले समजा काही डॉक्टर असतील की ज्यांना वैद्यकीय ज्ञान आहे, ज्यांनी समाजासाठी काही केलेलं आहे, काही चळवळीतील लोक असतील किंवा काही वकील असतील किंवा काही निवृत्त न्यायाधीश असतील की ज्यांना न्याय क्षेत्रातलं नॉलेज आहे किंवा अजून असे काही सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील की ज्यांनी काही ट्रस्टच्या मार्फत, NGOच्या मार्फत बरीच कामं केली आहेत. अशा लोकांना जर तुम्ही महापालिकेच्या सभागृहात आणून बसवलं तर सभागृहातल्या इतर नगरसेवकांना ते मार्गदर्शन करतील आणि शहराचा जो गाडा आहे तो व्यवस्थित चालेल. म्हणजे अर्थात राजकीय क्षेत्र सोडून बाकीची जी क्षेत्र आहेत त्यातले जे कुणी आपण म्हणतो की तज्ज्ञ लोक असतील तर त्यांची निवड इथं प्राप्त आहे. म्हणजे ते करणं तज्ञ हा अगदी योग्य शब्द वापरला तुम्ही की असे जे तज्ञ असतील ना या लोकांनी खरं महापालिकेत यावं आणि मार्गदर्शन द्यावं म्हणून स्वीकृत नगरसेवक आहेत. मग त्याची कायदेशीर प्रक्रिया कशी असते? बस स्वीकृत नगरसेवक जेव्हा निवडला जातो तेव्हा आधी हे बघितलं जातं की त्या महापालिकेमधली एकूण सदस्य संख्या किती आहे. आता 2023ला जे 10% आले त्याबद्दल आपण बोलूयात की महापालिकेतील एकूण सदस्य संख्या जी आहे ती बघितली जाते. ती जी सदस्य संख्या आहे ती पाहिल्यानंतर जे काही पक्ष आहेत, आघाडी आहेत किंवा गट आहेत ज्यांची महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर आयुक्तांकडे नोंदणी केलेली असते, म्हणजे जर नगरपालिका असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे करतात आणि महानगरपालिका असेल तर विभागीय आयुक्तांकडे करतात. तर त्यांच्याकडे गट म्हणून जो गट नोंदवलेला आहे त्या गटात एक सदस्य संख्या असते. समजा एखाद्या गटाचे 27 असतील, एखाद्याचे 25 असतील, एखाद्याचे 11 असतील, तर हे जे काही सदस्य आहेत ही जी काही संख्या आहे त्या संख्येने आधी महापालिकेतली जी एकूण संख्या आहे त्या संख्येचा भागाकार करावा लागतो. आता उदाहरणादाखल समजा आपण अहिल्यानगरचं उदाहरण घेतलं तर इथं सदस्य संख्या अहिल्यानगरमध्ये काहीतरी 68 आहे, बरोबर. आता हे 68 मध्ये आपल्याला काय करावं लागेल ना, आधी आपल्याला याच्यामध्ये 10% काढावे लागतील आणि पूर्णांकातली संख्या घ्यावी लागेल. म्हणजे आता 6.8 6.8 जर आपण घेतलं तर मग याच्यामध्ये स्वीकृत नगरसेवक संख्या ही 6 येणार. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन काय झालं की ती 6 आली. थोडक्यात आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून कदाचित या गोष्टी आपण आता लोकांपर्यंत येतात की कोणत्या पक्षाचे किती होऊ शकतात. कारण पेपर आपण वृत्तपत्रात जेव्हा असतो ना तर त्याच्यात बऱ्याचदा असं दिलेलं असतं 3-2-1 असं आलेलं आहे. ते साधारण असतं, ते लोकांना एवढं तुम्ही आता जे टेक्निकल सांगताय ते लोकांना इतकं माहिती नसतं. 3-2-1 म्हणल्यानंतर असं वाटतं की ह्या पक्षाचे 3 त्या पक्षाचे 2 आणि उरलेला एक दुसऱ्या पक्षाचा. कसं होतं, आपण काय करूयात की एक उदाहरण जे आहे ते तुम्हाला छोटंसं सांगतो. याच्यामध्ये एखाद्या महापालिकेबद्दल स्पेसिफिकली न बोलता आपण एक ढोबळ उदाहरण घेऊ जेणेकरून सगळ्यांनाच समजेल. ठीक आहे, याच्यामध्ये असं होतं की जी काही सदस्य संख्या आहे एखाद्या गटाची किंवा पक्षाची, ठीक आहे, त्याच्याने जेव्हा तुम्ही भागाकार करता आणि त्याच्यानंतर जो काही तुमचा पूर्णांक आलेला असतो त्याच्याने तुम्हाला त्याला परत गुणावं लागतं. त्याच्यानंतर जी संख्या येते ती संख्या किंवा ते जे कॅल्क्युलेशन आहे हे म्हणजे तुमचं रिप्रेझेंटेशन आहे किंवा तुमचं प्रतिनिधित्व आहे. मग समजा 2 वेगवेगळे गट आहेत किंवा 2 वेगवेगळे पक्ष आहेत, त्या 2 पक्षांमध्ये जर एकाची जे काही ते कॅल्क्युलेशन आहे ते समजा आपण असं धरूयात की एक 3.18 आलाय, जो दुसरा गट आहे किंवा दुसरा पक्ष आहे त्यांच्या नगरसेवकांची संख्या कमी आहे त्यामुळे त्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते 2.21 आलेलं आहे. म्हणजे आता आपल्याकडं 3.18 आणि 2.21 अशी संख्या आहे आणि जर याच्यातून आपल्याला 6 लोक निवडायचे तर प्रथमतः आता काय होईल की पूर्णांक आधी निवडले जातील. म्हणजे ज्यांचं 3.18 आहे त्याच्यातले 3 निवडले जाणार, ज्यांचं 2.21 आहे त्यातले 2 निवडले जाणार. मग आता 3 अधिक 2 5 झाले, अजून 1 निवडणं बाकी आहे किंवा राहिलेलं आहे. अशा वेळेस आता अपूर्णांकामध्ये जो मोठा आहे त्याला प्रतिनिधित्व मिळणार. म्हणजे नुसतं कायदाच पक्का नको, नगर करणं त्यासाठी म्हणजे कॅल्क्युलेशन जे आहे ते पाहावे लागतील. मग 3.18 आहे आणि 2.21 आहे तर 2.21 वाला कमी आहे असं होत नाही. तर 3.18 मधला उरलेले त्याच्याकडे 18 पॉईंट असतात आणि 2.21 वाल्याकडे 21 पॉईंट उरलेले असतात.
तेव्हा 21 आणि 18 मध्ये कोण मोठा होणार, तर तो 21 मोठा होणार. हो. तर त्या 21ला प्रतिनिधित्व मिळू शकतं, अशी परिस्थिती निर्माण होते. बर. म्हणजे 6 लोक नेमायचे असतील तर अशा प्रकारे लोक नेमले जाऊ शकतात. म्हणजे ही इतकी क्रिटिकल आहे, ते सामान्य लोकांच्या फार लवकर लक्षात न येणारी. तसं खूप सोपं आहे. हा. फक्त कसं असतं, काही गोष्टी समजून सांगितल्या तर त्या सोप्या हो. होतात, आणि आपल्याकडे दुर्दैवाने कायदा हा समजून सांगण्यापेक्षा हो. तो तुला समजणार नाही, तू लक्ष घालू नको असं म्हटलं असं जातं. म्हटलं जातं. त्यामुळे ते लोकांना कळत नाही. अच्छा. आणि मग ही सगळी ज्या वेळेला कायदेशीर प्रक्रिया म्हणजे पूर्ण होते आणि त्यानंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले जातात. पण नगरपालिका, महानगरपालिका तुम्ही मगाशी सांगितलं की दोन्हीकडे सुद्धा स्वीकृत सदस्य, म्हणजे प्रत्येकच जे सभागृह आहे आपलं, तर त्याच्यामध्ये स्वीकृत असतातच. पण अहिल्यानगर महानगरपालिकेचं समीकरण जे आहे ते यंदा तुम्ही कसं पाहता त्या दृष्टीने? समीकरण जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला येत ना, आपण जर असं बघितलं की बाबा एकूण 68 संख्या आहे, हो. ठीक आहे, तर मग आपल्याला रिप्रेझेंटेशन असं घ्यावं लागेल की प्रत्येक गटाचे किंवा पक्षाचे जे लोक आलेले आहेत, ठीक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन घ्यावं लागेल. आणि मग त्या कॅल्क्युलेशननुसार आपल्याला ही संख्या किंवा हे आकडे मांडता येतील. आता विभागीय आयुक्तांकडे ज्या गटांची नोंदणी झालेली आहे, तर काही दिवसांमध्येच महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना त्याबाबत अधिकृत पत्र येईल बरं. की कोणत्या गटाचे किती सदस्य आहेत. एकदा ते पत्र आल्यानंतर तो जो आकडा आहे तो आकडा अधिकृत मानला जाईल. ते जे कॅल्क्युलेशन असतं त्याच्यावर जे नगर सचिव असतात त्यांचं हे काम असतं की मग त्यांनी ते जे पत्र आलं आहे त्या पत्रानुसार त्यांनी रिप्रेझेंटेशनचा एक चार्ट तयार करायचा. तो चार्ट तयार करून त्यांनी तो आयुक्तांकडे पाठवायचा. त्या चार्टची एक एक प्रत ही संबंधित गटाच्या गटनेत्यांना पाठवली जाते किंवा पक्षांना मिळते. मग त्या पक्षांना देखील ती प्रत वाचून त्याच्यामध्ये जर त्यांना अडचण असेल तर ते मागणी करू शकतात. जसं एक साधारण आता 5 म्हणता येणार नाही, 8 वर्ष झाले, सेकंदमधल्या काही इलेक्शन झाले नाही, तेव्हा एक 7-8 वर्षाचा पिरियड झालाय. यापूर्वी जेव्हा अहिल्यानगरमध्ये हा प्रकार घडला होता आणि असाच प्रकार मीरा भाईंदरमध्ये पण घडला होता, तर यावेळेस काय केलं गेलं की जेव्हा हे कॅल्क्युलेशन जे असतात याच्यामध्येच जर प्रॉब्लेम असेल तर यासाठी देखील संबंधित पक्ष किंवा गटनेते हे उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका फाईल करतात आणि ते कॅल्क्युलेशन क्लिअर करून घेतात. अच्छा. कारण जोपर्यंत तुमचं प्रतिनिधित्व किंवा रिप्रेझेंटेशन क्लिअर होत नाही, तुमचे पॉइंट्स क्लिअर होत नाहीत, तोपर्यंत तुमचे हे जे लोक जाणार आहेत स्वीकृत म्हणून, ते तुम्हाला तेवढा आकडा मिळणार नाही. त्यामुळे आता ही जी परिस्थिती आहे ही ते पत्र आल्यानंतर हा प्रवास सुरू होतो. मग आता स्वीकृतची ज्या वेळेला निवड होते, अधिकार आणि कामं हे दोन्ही स्वीकृतांसाठी काय असतात नेमकी? स्वीकृत नगरसेवक ही जी संकल्पना आहे ही मार्गदर्शक संकल्पना आहे. अच्छा. म्हणजे आपल्या पॉडकास्टद्वारे मी सांगू इच्छितो की जर कोणाला असं वाटत असेल की एखादा व्यक्ती नगरसेवक होऊ नाही शकला किंवा बऱ्याचदा असं होतं की बाबा तो नगरसेवक नाही झाला, काही मतांनी पडला, तर त्याचं पुनर्वसन करायचं म्हणून त्याला स्वीकृत करायचं, हा एक प्रघात आहे आणि तो राज्यात काही सगळीकडेच चालू आहे. पण कायद्याने ही जी गोष्ट आहे ही अभिप्रेत नाही. अच्छा. कायदा ज्या कारणासाठी आला आहे त्या कारणामध्ये हे जे स्वीकृत नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी महापालिकेचे जे काही कारभार असतील त्याच्यामध्ये सहभाग घेणे, सभागृहात स्वतःचं मत मांडणे, या गोष्टीसाठी महत्व आहे. अजून एक गोष्ट याच्यामध्ये मी अधोरेखित करतो की हे जे स्वीकृत नगरसेवक आहेत यांना निर्णय प्रक्रियेत सहभाग घेताना लिमिटेशन्स आहेत किंवा काही मर्यादा आहेत. अच्छा. उदाहरणार्थ जर महापालिकेमध्ये तुम्हाला काही निवडी करायच्या असतील की जिथे मतदान प्रक्रिया होणार आहे, ठीक आहे, तर त्या मतदान प्रक्रियेमध्ये नगरसेवक म्हणून मतदान करण्याचा अधिकार स्वीकृत नगरसेवकाला नाही. अच्छा. म्हणजे स्वीकृतचे पण माझे एवढे नगरसेवक आहेत आणि मग मी आमकाला पद माझं हे मिळू शकतं, मी या गटात बसू शकतो, या पदावर जाऊ शकतो किंवा पुढे महापौर पदाचं इलेक्शन आलं तर माझ्याकडे एवढी संख्या राहील, असं काहीही नाही. या नगरसेवकांना प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेमध्ये फक्त मार्गदर्शन करता येऊ शकतं, मतदान करून सहभाग करण्याचा अधिकार नाही. या नगरसेवकांना इतर नगरसेवकांसारखं स्वतःच्या स्थानिक नगरसेवक निधीचा विनियोग करण्यासाठी तो मागणं, तो खर्च करणं हे अधिकार नाहीत. तेव्हा या नगरसेवकांच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता मुळात होतं काय की जे नगरसेवक आहेत या पदाबद्दलच जे काही नागरिकांमध्ये सध्याचं वातावरण आहे किंवा जे इलेक्शन्स आहेत, तुम्ही पाहिलं असेल की याच्यामध्ये नगरसेवक जे निवडून येत आहेत, म्हणजे आता असं झालंय की आज जर आता आम्ही पुण्यात जेव्हा बघतो तेव्हा असं आहे की
जे प्रभाग आहेत हम्म. ते खूप मोठे आहेत. हम्म. अहिल्यानगरच्या मानाने जास्त संख्या असते लोकांची. आणि पुण्यात झालं, मुंबईमध्ये झालं, अक्षरशः एखादं आमदारकीचं इलेक्शन जसं होतं हो. तसं हे नगरसेवक पदाचं इलेक्शन आहे. हम्म. इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा प्रकार घडतो. हम्म. आता हा सगळा प्रकार झाल्यानंतर ज्या पदासाठी म्हणून तुम्ही भांडतायत हम्म. त्या पदावर बसल्यानंतर तो जो नगरसेवक आहे हम्म. तो नगरसेवकांनी काय प्राप्त केलेलं आहे हम्म. किंवा आबावरीत अशी कोणती लढाई जिंकला आहे हे जर आपण पाहिलं हम्म. तर ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं हे संविधानिक पद आहे. हम्म. आणि याच्यामध्ये ते नगरसेवक हम्म. याच्यातच सेवा धर्म जो आहे हो. तो अभिप्रेत आहे. हम्म. त्यांना मानधन जे आहे हम्म. ते मानधन आता जर आपण अहिल्यानगरसारखा विचार केला तर क आणि ड वर्ग महापालिकांना हम्म. तुम्हाला दरमहा 7,500 रुपयाच्या आसपास काहीतरी मानधन आहे. ठीक आहे. हम्म. म्हणजे हा काही जॉब प्रोफाईल नाही आहे. अगदी. पण जर तरुण पिढीला वाटत असेल किंवा मला नगरसेवक मिळण्याने काहीतरी मिळणार आहे हम्म. तर 7,500 रुपये महिना मानधन आहे. असा मानधनाचा हा प्रोफाईल नगरसेवकाचा असू शकतो. ठीक आहे. तरी देखील ही जी काही क्रेज आपण बघतो हो. ती का बरं आहे ते आपण सांगू शकत नाही. शकत नाही. असो, पण विषय एवढाच आहे की हा जो काही नगरसेवकाचा जो स्वीकृत नगरसेवकाचा जो काही फंड आता नवीन सुरू झालेला आहे किंवा याच्यामध्ये आजपर्यंत जे काही वाद झाले, आता 2023च्या नंतर हम्म. न्यायालयाने हा विषय खूप क्लिअर केला. म्हणजे हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने देखील या विषयामध्ये काही क्लिअर गाईडलाईन्स आणल्या आहेत. बर. आता या गाईडलाईन्स आपल्याला पाहणं फार महत्त्वाचं ठरेल हम्म. की आता हम्म. जर एखादी व्यक्ती इलेक्शनला पडली हम्म. किंवा काही मतांनी ते येऊ नाही शकले हम्म. हम्म. आणि ते पक्षाचे कोणीतरी मोठे पदाधिकारी आहेत, हम्म. एखादा जायंट किलर एखादा कोणीतरी आला आणि त्यामुळे एखाद्याचा नाही नंबर लागला असंच होत असेल हम्म. तर त्याचा पुनर्वसनासाठी म्हणून तुम्ही स्वीकृत वापरत असाल हम्म. तर तुम्हाला ते वापरता येणार नाही. हम्म. तुम्हाला त्या निकषांमध्ये त्या व्यक्तीला बसतो आहे किंवा नाही हे सांगावं लागेल. आता हे सांगताना देखील काय होतं की त्याच्यासाठी ना चॅरिटेबल ऑर्गनायझेशन किंवा काही ट्रस्ट स्थापन केले जातात. हम्म. पूर्वी तर असं व्हायचं की निवडणुका झाल्यानंतर नगरसेवक जे आहेत हम्म. ते मग एखाद्या ट्रस्टवर आपण ट्रस्टी आहेत म्हणून पत्र मिळवण्याच्या मागे लागायची की एखाद्या ट्रस्टचं मला ट्रस्टी दाखवा, हम्म. म्हणजे असं मला दाखवता येईल किंवा मी जरी नसलो इथे इलेक्शनमध्ये जरी मी पडलो असलो तरी मी या ट्रस्टच्या मार्फत खूप सामाजिक काम केलं आहे, असं केलं आहे, तसं केलंय. आता निकष हे खूप क्लिअर आहेत. क्लिअर आहेत. ठीक आहे. आणि पक्षांनी जर ते निकष पाळले नाहीत तर या बाबतीत निश्चितच काही लोक हे हायकोर्टात जातात. मागील वेळेस अहिल्यानगरमध्ये देखील हा प्रकार घडला होता. हम्म. त्या संदर्भात काही रिट पिटिशन पण फाईल झाले. काही लोकांनी आयुक्तांनाच पत्र दिले होते बर. की आम्ही सामाजिक काम करणारे आहोत आणि आमची नेमणूक करा म्हणून. हम्म. हम्म. की जे समजा समाजातले काही मान्य लोक असतील किंवा काही फेमस पर्सनॅलिटीज असतील. हम्म. पण अशा वेळेस संबंधित राजकीय पक्ष जे असतात ना हम्म. त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. हम्म. की त्या पक्षांनी जर आपल्या कोट्यातून त्यांची नेमणूक मान्य केली तर निश्चितच त्या लोकांना प्रतिनिधित्व मिळू शकते किंवा त्यांची नेमणूक होऊ शकते. नाराजींची नाराजी अजून वाढू शकते. तो त्यांचा शेवटी राजकीय भाग आहे सगळा. आणि शेवटी तो जो काही विषय आहे तो प्रत्येक ठिकाणी आहे. नगरपालिकेत असो, महापालिकेत असो किंवा राज्य कारभारात असो किंवा देशात असो. त्यामुळे त्यांना ते सगळं सांभाळणं आलंय. पण ह्या तुम्ही आता ज्या गाईडलाईन सांगितल्या ह्या सामान्य नागरिक म्हणून सुद्धा सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. राजकारणी असतील किंवा सामान्य नागरिक असतील. पण ह्या सगळ्यात होतं असं की आता तुम्ही सांगितलं तसंच की आपण आता म्हटलं की नाराज जी लोक जे असतात त्यांची काढण्यासाठी म्हणून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जातं. दुसरी गोष्ट येतो की आर्थिक देवाणघेवाण पण प्रचंड चालते. तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे की जितकी मोठी आर्थिक देवाणघेवाण होते तेवढं त्या माणसाला स्वीकृत पद दिलं जातं. तर मग त्या बाबतीत काय सांगाल? मुळात नगरसेवक हे जे पद आहे या पदामध्ये देखील कुठेही संविधानिकरित्या हा विषय नाही की हा काही आर्थिक लाभाचं पद आहे म्हणून. हो. ठीक आहे. हे सेवेचं पद आहे. आणि स्वीकृत नगरसेवक जे आहेत हे पण सेवेचं पद आहे. या सेवेच्या पदासाठी जो की आता आपण पूर्णांक किंवा अपूर्णांकांचा नियम बघितला त्या निकषामध्ये प्रतिनिधित्व देणं हे कायद्यात अभिप्रेत आहे. याच्यामध्ये जर कोणीतरी आर्थिक व्यवहार करून किंवा लाभासाठी म्हणून गोष्टी घडत असतील तर ते निश्चितच बेकायदेशीर आहे. अगदी. जोपर्यंत ती गोष्ट बेकायदेशीर आहे असं आपण म्हणतो आणि मग लोक म्हणायला लागतील चॅनलवर तुमचे की मग हे रोजच घडतंय, नुसतं म्हणतात की बेकायदेशीर आहे. विषय असा असतो की तुम्ही रस्त्याने चाललायत आणि रस्त्याने जाताना समोर ट्रॅफिक पोलीस आहे आणि त्या ट्रॅफिक पोलिसने तुम्हाला अडवलं आणि तुम्हाला विचारलं की तुझं लायसन्स कुठं आहे किंवा कागदपत्र कुठे आहेत आणि तुमच्याकडे ती नाही आहेत. तुम्ही त्या पोलिसाला जर म्हणलात की अजून हे 4 लोक चालले त्यांच्याकडे पण नाही, मग मलाच का धरलं, तर हे चालत नाही. तर तुम्हाला विचारलंय ते तुमच्याकडे असलं पाहिजे. हा कायद्याचा नियम सगळीकडे लागू होतो. जोपर्यंत एखादी गोष्ट पकडली जात नाही, गुन्हा दाखल होत नाही, तक्रार होत नाही,
तोपर्यंत ती जी गोष्ट असते ती झाली किंवा न झाली न झाली. तरी त्याच्यावर कायदा काहीच करू करू शकत शकत नाही. जे आपण म्हणतोय ना फक्त हो. की बाबा पैसे वाटले जातात, हम्म. जोपर्यंत एखादी व्यक्ती समोर येऊन ते सिद्ध करत सिद्ध. नाही, एखादी तक्रार दाखल होत नाही, तोपर्यंत हा जो काही फक्त चर्चा आहेत हम्म. या हवेत विरून जाणार आहेत. जर कायद्याचा आधार आपल्याला घ्यायचा असेल हम्म. तर आपण पहिल्यांदा कायद्याला काही गोष्टी दिल्या पाहिजेत, हम्म. कारण कायदा ही त्यांचीच मदत करतो जे स्वतःहून पुढे येते. पुढे येतात. म्हणजे अन्याय झाला ना, आपण म्हणलोच नाही अन्याय झालाय, हम्म. तर तुम्हाला घर बसल्या कोणी न्याय द्यायला येणार नाही. अगदी खरं. त्यातला प्रकार आहे. मग आता तुम्ही मगाशी सांगितलं की नगरसेवक पदी जे विराजमान होतात की त्यांनी एक आधी लक्षात घेतलं पाहिजे की ही नगरची सेवा किंवा सामान्य नागरिकांची सेवा ह्यासाठी हे त्यांना पद दिलेलं असतं. तर मग एकंदर खरं तर त्यांची कामं सुद्धा आम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. तुम्ही आज आमच्या माध्यमातून हे क्लिअर करा की महापौर असो किंवा नगरसेवक असो की ते एक म्हणजे कायदेशीर दृष्ट्या म्हणा की त्यांनी कसं काम करायला हवं आणि काय त्यांची नेमकी कामाची पद्धत कशी असायला हवी. हे जे लोक आहेत ना, ही ऍडमिनिस्ट्रेशन बॉडी आहे, ठीक आहे. हो. यांना काय करायचं, महापालिकेमध्ये आपण जर बघितलं तर 2 गोष्टी असतात. एक असतं प्रशासन हो. आणि दुसरं असतात हे नगरसेवक, ठीक आहे. हम्म. महापालिका हा जो शब्द आहे, हम्म. आपण बऱ्याचदा असं बघतो की त्याच्यात म्हटलं जातं की महासभेने निर्णय घ्यायचा आहे, हो. म्हणजे जॉईंटली सगळ्या नगरसेवकांनी मिळून तो निर्णय घ्यायचा असतो जेव्हा आपण शहराच्या विकासाचा विचार करतो. आणि तो विचार करताना काही समित्यांची नेमणूक केली जाते. जसं आपण स्थायी समिती हे खूप गाजतं, का गाजतं, कारण ते महापालिकेचं अर्थकारण बघतं, तेव्हा लोकांना ती समिती माहिती आहे. पण त्याचबरोबरीने आरोग्य समिती आहे, महिला बाल कल्याण समिती आहे, वृक्ष समिती आहे, ज्या वेगवेगळ्या समिती आहेत, या सगळ्या ज्या समिती असतात, या सगळ्या समितींचं काम असतं की आपण त्या त्या क्षेत्रासाठी काम करायचं आहे. जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर ते हे असतं की जे काही प्रशासन काम करतंय, आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, सिटी इंजिनियर आहेत, वॉटर इंजिनियर आहेत, या लोकांनी नगरमध्ये जर ते काम करतायत महानगरपालिकेमध्ये, तर महापालिकेत काम करताना हे त्यांचं काम प्रॉपर करतायत का, लोकांना पाणी पुरवठा होत आहे का, लोकांना रस्ते चांगले आहेत का, दैनंदिन सुविधा मिळत आहेत का, यांच्यावर अंकुश ठेवणं किंवा यांच्याकडे देखरेख करणं हे त्या नगरसेवकाचं पहिलं काम आहे. हे त्यांनी करायचं आहे. ज्यावेळेस त्याला जाणवतं की इथं त्रुटी आहे त्यावेळेस त्याने ते दाखवून द्यायचं आहे. आणि तो स्वतः लोकांचा प्रतिनिधी आहे, तेव्हा त्यांचं काम काय आहे, आज महापौर असो किंवा नगरसेवक असो, त्यांचं काम असं आहे की त्यांनी लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि स्वतःच्या अधिकारातून त्या समस्यांवरती उपाय शोधून त्या समस्या दूर करायच्या आहेत. हे त्यांचं बेसिक काम आहे. आता हे बेसिक काम करताना जनता त्यांच्यावर एवढं प्रेम करत असते की ते त्यांच्या घरातल्या छोट्या कार्यक्रमापासून दुकानाच्या उद्घाटनापर्यंत त्यांना बोलवत राहतात. आणि 5 वर्षी ती लोक फक्त हातात कात्री घेऊन फित कापत राहिली तर त्यांची कामं आपल्याला कळणार कशी. तेव्हा हा विषय जरा जनतेने पण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण एखाद्याला जर निवडून दिला असेल तर आपण त्याला का निवडून दिलेलं आहे आणि आपल्याला त्याच्याकडून काय काय गोष्टी मागण्याचा अधिकार आहे, ज्या तुम्ही मागितल्या आणि मिळाल्या नाहीत. तर तुम्ही नगरसेवकांशी पत्रव्यवहार करता का, किंवा त्यांना तुम्ही मेसेजेस पाठवतात, फोन करत असाल तर त्याच्यानंतर पुढे तुमच्याकडे काही त्याचा रेकॉर्ड आहे का, हे पण जनतेने चेक केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात नगरसेवक जे आहेत ते प्रशासन आणि नागरिकांचे कोऑर्डिनेटर आहेत, त्यातला दुवा आहे आपण म्हणतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे नागरिकांना जे अपेक्षित असतं ते तिथं जाऊन ते करू शकत नाही, ते काम नगरसेवकांनी करणं गरजेचं असतं. तर मग एकंदरीत एवढी सगळी सविस्तर माहिती असताना सुद्धा ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेला सामान्य नागरिक मात्र ह्या गोष्टी म्हणजे 5 वर्ष म्हणणार की आम्ही हे करणार ते करणार, या लोकांकडे लक्ष ठेवणार किंवा यांच्या विरोधात आवाज उठवणार, पण ते ऐन वेळेला असं घडताना दिसत नाही. म्हणजे परत पहिले पाडे 55 5 वर्षभर चालतं, मग पुन्हा परत नवीन निवडणुका लागण्याची वाट बघायची. तर मग एकंदरीत ह्या प्रोसेसबद्दल तुम्ही कसं पाहता? आपल्याकडे ना असं म्हणलं जातं की मतदाराला राजा म्हणलं जातं, ठीक आहे. पण तो जो राजा आहे त्या राजाला एक दिवस निर्णयाचा मिळत असतो, तो म्हणजे मतदानाचा दिवस. त्या दिवशी जर त्या राजाचा निर्णय चुकलाय तर त्या राजाला त्याचं पुढचं सगळे जे 5 वर्ष असतात ते जे प्रजा म्हणून काढायचे ते कसे काढायचे हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तो निर्णय जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो निर्णय कोणाचा बरोबर येतो आणि कोणाचा चुकतो याच्यावरच लोकशाही आहे. बरोबर आहे. एकंदरीत आता 25 वर्षापासूनचा सगळा ह्या इलेक्शन तुम्ही बघता, ते सगळं वातावरण बघताय, तर ते जे फॉर्म भरणं वगैरे जे असतं
की फार क्रिटिकल असतं आणि त्यावेळेला ते खूप टेक्निकल गोष्टी असतात. आम्हाला तो अनुभव ऐकायलाही आवडेल की काय असते एकंदरीत प्रोसिजर. आता मागच्या वेळेस काय झालं होतं की पहिल्यांदा तर फॉर्म्स जे होते इलेक्शनचे, नामनिर्देशन पत्र जे असतं ते पूर्वी हँड रिटन भरलं जायचं. ठीक आहे. त्याचे काही निकष असायचे की जे तपासले जायचे. त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म फायलिंग हा प्रकार आला. ऑनलाईन भरले गेले. जे मागचं इलेक्शन झालं मागील पंचवार्षिकचं त्यावेळेस ते ऑनलाईन झाले. त्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरताना खूप अडचणी येत होत्या लोकांना. आणि मग त्यावेळेस मी स्वतः मागणी केली की हे जे ऑनलाईन आहे याच्यापेक्षा तुम्ही ऑफलाईन कंटिन्यू करा किंवा हायब्रिड मोडमध्ये ठेवा की ऑनलाईन पण भरलं जाईल आणि ऑफलाईन पण भरलं जाईल, जेणेकरून कुठे इंटरनेटचं कनेक्शन नसेल, लोकांना माहिती नसेल किंवा काही गोष्टी चुकीच्या झाल्या तर फॉर्म बाद व्हायला नको. आणि यावेळेस राज्य निवडणूक आयोगाने माझी ती विनंती मान्य केली. ठीक आहे. जे मागील वेळेस सहारिया म्हणून राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त होते त्यांचं आणि माझं कम्युनिकेशन पण झालं या इलेक्शनच्या आधी. आणि त्यांनी यावेळेस ऑफलाईन फॉर्म मोड आले. म्हणजे यावेळेस इलेक्शन हे फॉर्मच्या बाबतीत खूप सोपं होतं असं म्हणायला हरकत नाही. फक्त मुद्दा काय असतो की इलेक्शनमध्ये बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की आता जो निवडून आलाय ना तर काही लोकांना असं वाटतं की बाबा याने अतिक्रमण केलेलं आहे. ठीक आहे. किंवा याच्याकडनं काहीतरी गुन्हा घडलेला आहे किंवा यांनी चुका केलेल्या आहेत आणि मग त्याचा फॉर्म बाद व्हायला पाहिजे असे डोक्यात धरून असतात. या फॉर्मशिवाय पण बऱ्याच केसेस अशा झाल्या. पण हे कायदेशीर निकष असे आहेत की जर एखादी व्यक्ती नगरसेवक म्हणून काम करण्यास अपात्र असेल, का बरं, तर बाबा त्याची जी अपत्य संख्या आहे ती 3 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. किंवा 2 पेक्षा जास्त अपत्य आहे नवीन नियमानुसार, किंवा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. ठीक आहे. किंवा तो ल्युनेटिक आहे, अनसाउंड माइंड आहे, किंवा तो महापालिकेच्या काही त्याच्या थकबाकी असतील, असे काही प्रकार असतील. पण याच्यामध्ये निकष काय असतो की तो नगरसेवक म्हणून काम करण्यास अपात्र आहे हा जेव्हा निकष असतो तेव्हा त्यांनी फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म बाद होताना बरेच लोक म्हणजे आमच्यातले काही वकील मंडळी पण तो फॉर्म बाद करायला म्हणून तिथं जातात आणि त्यावेळेस ते सांगतात की याचं अतिक्रमण आहे म्हणून याचा फॉर्म बाद करायला पाहिजे. मुळात कायदा काय सांगतो तुम्हाला की तो नगरसेवक म्हणून काम करण्यास अपात्र आहे. अपात्र ठरण्यासाठी आधी त्याला पात्र व्हावं लागेल. म्हणजे तो आधी निवडून यावा लागेल. बरोबर. जर तो निवडून आला तर त्याच्यानंतर तुम्ही त्याचं जे पद आहे ते पद घालवू शकता. म्हणजे माणसाने आधी निवडून यावं लागेल. निवडून आल्यानंतर तुम्ही लगेच त्याचं पद चॅलेंज करू शकता. तुम्ही त्याच्या विरुद्ध कोर्टात जाऊ शकता, विभागीय आयुक्तांकडे जाऊ शकता, जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊ शकता. मी स्वतः कैक नगरसेवकांना अगदी याच पद्धतीने माझ्या पक्षकारांसाठी म्हणून घरी पाठवलेलं आहे. काय होतं, फक्त लोकांना हा माहिती नसतो विषय की तो निवडून यावा लागेल आणि निवडून आल्यानंतर त्याच्यावरती केस होईल. कारण तो नगरसेवक म्हणून काम करण्याला अपात्र आहे. यासाठी तो आधी नगरसेवक तर व्हावा लागेल. बरोबर. आपण हे सगळं मटेरियल घेऊन फॉर्म भरतानाच जातो आणि म्हणतो की याचा फॉर्म बाद करा आणि मग तिथून वाद सुरू होतो. मग एकंदरीत म्हणजे हे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या सामान्य नागरिकांना माहितीच नसतात की आपण काय करायला हवंय आणि काय केलं तर काय होऊ शकतं. ह्या बऱ्याचशा गोष्टी आता क्लिअर झाल्यात. पुन्हा येऊ स्वीकृत या पदाकडे. तर या सगळ्या एकंदरीत ही जी प्रोसिजर असते तर मग असं म्हणायला हरकत नाही का की जे सामान्य नागरिक आहे तर त्यांना राजकारणात म्हणण्यापेक्षा जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा स्वीकृत हा फार मोठा मार्ग आहे. 100% आहे. त्यांना प्रवाहात सामील करण्यासाठी म्हणू आपण की जे काही समाजातले काही इतर प्रतिनिधी आहेत त्यांना प्रवाहात सामील करण्यासाठी म्हणून स्वीकृत नगरसेवक हा पर्याय आहे. मुळात स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना खूप चांगली आहे. म्हणजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधित्व मिळावं आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा त्या महापालिकेला व्हावा यासाठी म्हणून स्वीकृत नगरसेवक आहेत. म्हणजे आपण अगदी उदाहरण आपण द्यायचं म्हटलं तर हा विचार करा तुम्ही की एखादे प्रथितयश डॉक्टर आहेत किंवा एखादे समाजसेवक आहेत की ज्यांनी समाजासाठी किंवा त्या शहरासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. ते जर तुमच्या महापालिकेच्या सभागृहात जाऊन बसले स्वीकृत नगरसेवक म्हणून तर ते महापालिकेच्या कारभारामध्ये स्वतःचा ठसा उमटवू शकतील. ते सूचना करू शकतील की शहरासाठी काय चांगलं आहे काय नाहीये. काही लहान मुलांसाठी काम करणारे लोक असतील, काही महिलांसाठी काम करणारे लोक असतील, किंवा आपण असं विचार केला की एखादे निवृत्त न्यायाधीश आहेत, फार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचे जज आहेत की जे आज त्यांच्या मूळ गावी परत आलेले आहेत, राहत आहेत, त्यांना जर तुम्ही स्वीकृत नगरसेवक केलं तर ती जी लोक आहेत ती महापालिकेच्या कायद्यामध्ये किंवा महापालिकेच्या कारभारामध्ये तुम्हाला 100% मदत करतील आणि त्यांचं जे मार्गदर्शन असेल ना ते अनन्यसाधारण असेल
अशा पद्धतीने जर आपण स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना वापरली किंवा राबवली तर त्याची इतकी चांगली संकल्पना नाही आहे. हे पुनरुज्जीवन ही संकल्पना मुळीच नाहीये. फक्त त्याच्या मागे जी कायद्याची भूमिका आहे ती रिप्रेझेंटेशन ॲज पर द पार्टी आहे. त्यामुळे त्या त्या गटाला किंवा पक्षाला प्रतिनिधित्व मिळतं. आता कोणता प्रतिनिधी पाठवायचा हे शेवटी त्यांचा कॉल येतो, त्यांच्यावर अवलंबून आहे. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही एवढी सगळी जी प्रोसिजर सांगितली तर भविष्यात आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? कारण म्हणजे राजकारणी लोकांपेक्षा सामाजिक क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांची निवड होणं अपेक्षित आहे. तर आता या निवडणुकीत काय होईल ते माहिती नाही, पण एकंदरीत तुमची अपेक्षा म्हणा किंवा भविष्याकडे या बाबतीत कसं पाहता की राजकारण्यांनी यावर विचार करायला हवाय? राजकारणी याच्यावर विचार करतील अशी शक्यता फार कमी आहे. कारण त्यांना त्यांचे राजकीय बंधनं आहेत आणि राजकारणी नियमात आहेत, ते नियम तोडत पण नाहीये. कारण नियम काय आहे की त्यांना त्यांचं रिप्रेझेंटेशन मिळणार आहे, तर त्यांच्या कोरमनुसार त्यांना जो काही आकडा मिळतोय त्यानुसार ते वागतील. तो जो काही त्यांचा गट आहे किंवा संख्या आहे त्यातली त्यांनी जर चुकीची व्यक्ती नेमली तर ती व्यक्ती नेमल्यानंतर त्याच्यावर पण ऑब्जेक्शन झालं तर तो स्वीकृत नगरसेवक देखील बाद होऊ शकतो, हे लक्षात घ्या. अच्छा, की स्वीकृत नगरसेवकाची नेमणूक मी करून टाकली का आता माझ्याकडे 3 किंवा 2 नेमायचे आहेत मला, मग माझा एक नगरसेवक पडला आहे म्हणून मी त्याचं पुनरुज्जीवन केलं. पण त्याची नेमणूक झाल्यानंतर जर तो या कोणत्याही निकषात बसत नाही, ना तो उच्च शिक्षित आहे, ना मार्गदर्शक आहे, ना त्याला कुठला प्रिव्हियस हिस्ट्री आहे, अशा जर गोष्टी समोर आल्या आणि या संदर्भात जर कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या तर स्वीकृत नगरसेवकाची ती जी निवड आहे ती बेकायदेशीर ठरेल. पण त्यासाठी एखाद्याने पुढे येऊन ते चॅलेंज करावं लागेल तर ते होऊ शकतं. निवडणुका म्हणलं की लोकशाही आपण असं म्हणतो की लोकशाहीचा भाग आहे, कुणीही निवडणूक लढवू शकतो. मला ह्या सगळ्यांमधून जाऊन एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की लोकप्रतिनिधींबाबतीत जर अशा जर काही नियमावली आली तर कसं असेल? म्हणजे ती चालणार आहे का? की शैक्षणिक पात्रता म्हणा किंवा काय असायला पाहिजे, की त्यांना जाणीव असायला पाहिजे कुठल्या तरी सामाजिक गोष्टींची म्हणा, की केवळ फक्त राजकारण करायचं म्हणून आपण पदासाठी उभं राहतोय? तर ह्या सगळ्या एकंदरीत सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? याची नियमावली आहे, आली असं तुम्ही प्रश्न मला विचारलात, मी तुम्हाला सांगतो आहे. बर, आता ती कशी आहे ते आहे का, कदाचित आपल्या बाकीच्या व्ह्युअर्सला पण लक्षात येईल. ती अशी आहे की जसं आता आपण स्वीकृतचं म्हणलं की रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, तसंच तुम्ही लक्षात घ्या आपल्याकडे शिक्षक मतदारसंघ असतो, हो, आपल्याकडे पदवीधर मतदारसंघ असतो, बरोबर, हे सगळं आहे. ठीक आहे. आता शिक्षक मतदारसंघात पण जे निवडून येतात ते पण राजकारणीच आहेत, पदवीधरमध्ये जे निवडून येतात ते पण राजकारणीच आहेत. हा जो प्रकार आहे ना हे दुर्दैव आहे. खरं, आपल्याकडं हे मतदारसंघ यासाठी करण्यात आलेले आहेत की त्या त्या विभागातल्या व्यक्तींना पण त्या त्या विभागातून रिप्रेझेंटेशन मिळावं, त्यांनी पण आमदार म्हणून यावं, शिक्षक मतदारसंघात यावं, पदवीधर मधनं यावं. पण या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे नियम आले की ते नियम कसे वाकवायचे हे सांगणारे लोक पण आहेत. नियम हा मोडला जात नाही, पण तो वाकवला जातो की पळवाटा शोधल्या जातात. त्यामुळे ते जोपर्यंत स्ट्रिक्ट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला जे वाटतंय त्या पद्धतीने घडेल असं मला तरी वाटत नाही. एखादा सामान्य माणूस कधीतरी ह्या पदापर्यंत पोहोचल असं मला एकंदरीत याआधी वाटत होतं, हा पॉडकास्ट होण्याआधी. तर आता मात्र आपण ज्या काही एवढी सगळी चर्चा केली आहे तर स्वीकृतच्या माध्यमातून एखादा सामान्य नागरिकही नगरसेवकपदी विराजमान होऊ शकतो अशी शक्यता नक्कीच आहे. नाही, 100% आहे. त्याला कारण तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीला सामाजिक इतिहास आहे, शिक्षण आहे आणि ज्याला असं खरंच वाटतं की मला या प्रभावात यायला पाहिजे आणि त्याला घेतलं गेलं नाहीये, तर त्यांनी जर एखाद्या स्वीकृत नगरसेवकाविरुद्ध अशा पद्धतीने एखादी रीट किंवा याचिका दाखल केली आणि त्याच्यामधून जर एकदा हा निकष सन्माननीय उच्च न्यायालयाने किंवा सुप्रीम कोर्टाने जर क्लिअर केला तर मात्र अख्ख्या महाराष्ट्रभर हा विषय सुरू होईल. गरज काय असते? गरज पहिलं पाऊल टाकणाऱ्या कोणीच तरी असते. अजूनपर्यंत जर आपण इतिहास बघितला तर या बाबतीत तर कोणी स्पेसिफिकली पिटिशन फाईल केलेलं नाही. मला वाटतं एक दिवस तो पण येईल. खरंय, म्हणजे तेवढी जागृती लोकांमध्ये निश्चित होईल आणि तो दिवस आला तर मग बदल घडेल. अगदी खरं. सर, यानंतर मला एक असा प्रश्न विचारायचा की महानगरपालिकेत ज्या समित्या स्थापन होतात, की स्थायी समिती असेल किंवा बाकीच्या कुठल्या, महिला बाल कल्याण आहे, आरोग्य आहे, तर यामध्ये फक्त निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांचीच त्या समित्यांवर वर्णी लागते की सामाजिक काम करणारे जे किंवा बाहेरचे असतात
नागरिक, तर त्यांना पण त्याच्यावर त्यांचीही निवड होऊ शकते. या समित्यांचं जे गठन हां. होतं त्या समित्यामध्ये जे पदाधिकारी आहेत हं. ते नगरसेवक असतात, हं. पण समितीचे जे सदस्य आहेत हं. त्याच्यामध्ये निश्चितच या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रतिनिधित्व मिळू शकतं. अच्छा, म्हणजे फक्त नगरसेवकच नाही तर बाहेरचे जे काही आहेत नागरिक निश्चित जे निश्चित आहेत मिळू ते शकतं. सामान्य नागरिकही या प्रवाहात या नक्की ते निमित्ताने त्या येऊ कामात भाग शकतात. घेऊ शकतात. अर्थात मला वाटतं की ही सगळी चर्चा झाल्यानंतर एक असं जाणवतं की राजकारणी लोकांनी फक्त विकास हा जो ध्येय आहे ते जर सगळ्या समन्वयाने घेऊन नागरिक आणि राजकारण आणि प्रशासन याची सगळं योग्य सांगड घातली तर याच्यामध्ये बदल घडायला नक्कीच चांगली शक्यता आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये चांगलाच बदल घडू शकतो. जोशी सर, आज तुम्ही आम्हाला खरं तर इतकं छान मार्गदर्शन केलं, जे माहिती नव्हते ते मुद्दे सुद्धा तुमच्या माध्यमातून आज आमच्या प्रेक्षकांना कळणार आहेत. तर राष्ट्रप्रथमच्या चॅनलतर्फे मी तुमचे आभार मानते की तुम्ही आम्हाला एक खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं. मंडळी, खरं तर राजकारण, निवडणुका ह्या गोष्टी सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्याचं कारण एकमेव म्हणजे पैसा. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जोशी सरांबरोबर ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला कळालं की एखादा सामान्य माणूस सुद्धा जो या प्रवाहात येऊ इच्छितो तो सुद्धा या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो. पाहिजे ती केवळ इच्छाशक्ती. आणि स्वीकृत नगरसेवक पद ही जी काही चेष्टेची म्हणा किंवा राजकीय पुनर्वसनाची जी गोष्ट आहे असं लोकांमध्ये जो समज होता तो आज या निमित्ताने कुठेतरी पुसला जातोय. आणि याचा नक्कीच आनंद आहे की असा एक वेगळा विषय आम्ही आमच्या राष्ट्रप्रथमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आज यशस्वी झालो आहोत. सर, पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. राष्ट्रप्रथमच्या अशाच वेगवेगळ्या पॉडकास्टसाठी तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.